या राशींच्या सासू आणि सून एकत्र राहिल्या तर खटके उडू शकतात. जाणून घ्या त्याचं ज्योतिषी कारण. तुमच्या घरात सासू सुनेचे पटत नाही का? छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होतात का? काही वेळा यामागे फक्त परिस्थिती नसते, तर स्वभावातील फरक ही कारणीभूत असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा विचार करण्याचा दृष्टिकोन, अपेक्षा आणि वागण्याची पद्धत वेगळी असते. आणि म्हणूनच काही राशींच्या सासू आणि सुना एकाच घरात राहताना एकमेकांना समजून घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. तर दुसरीकडे एखादी सासू सुनेची जोडी अगदी आनंदाने राहताना दिसते. आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत जिथे सासू सुनेमध्ये मतभेद होण्याची शक्यता तुलनेने जास्त मानली जाते. मात्र लक्षात ठेवा, राशी फक्त स्वभावाची दिशा दाखवतात. नाते टिकवायचे की बिघडवायचे हे शेवटी आपल्या वागण्यावर आणि समजुतीवर देखील अवलंबून असते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण हे मतभेद कसे कमी करता येतील याबद्दलही जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दल मी तुम्हाला मोलाचा सल्ला देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. सासू आणि सून हे नाते भारतीय कुटुंब व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या नात्यांपैकी एक मानले जाते. अनेक घरांमध्ये हे नाते आई मुलीसारखे असते, तर काही घरांमध्ये छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होताना दिसतात. यामागे नेहमीच कोणाची चूक असते असे नाही. अनेक वेळा दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकाच घरात राहत असल्यामुळे मतभेद होतात. चला जाणून घेऊ आपलं ज्योतिषशास्त्र काय सांगतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक राशीचा एक विशिष्ट स्वभाव असतो. काही राशी या नेतृत्वप्रिय असतात, काही भावनिक असतात, काही शिस्तप्रिय असतात, तर काही स्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व देणाऱ्या असतात. जेव्हा या प्रवृत्ती एकमेकांच्या विरोधात उभ्या राहतात, तेव्हा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा राशींच्या जोड्या जिथे सासू आणि सुनेमध्ये खटके उडण्याची शक्यता तुलनेने अधिक असते. आज मी तुमचा गैरसमज दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पहिली जोडी आहे मेष आणि सिंह राशीची जोडी. या राशींची जोडी म्हणजे जसं की दोन राण्या एकाच राज्यात, दोन तलवारी एकाच म्यानात. मेष आणि सिंह ह्या दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत. या राशीच्या स्त्रिया आत्मविश्वासपूर्ण, स्पष्ट वक्त्या आणि नेतृत्व करणाऱ्या असतात. त्यांना स्वतःचे मत ठामपणे मांडायला आवडते आणि इतरांनी त्यांचे ऐकावे असे त्यांना वाटते. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा सासू आणि सून दोघेही अशाच स्वभावाचे असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सासूला वाटते की तिचा अनुभव जास्त असल्यामुळे अंतिम निर्णय तिचाच असावा. तर दुसरीकडे सून विचार करते की काळ बदलला आहे, नवीन पद्धती स्वीकारायला हव्यात. स्वयंपाकघरातील कामांची विभागणी असेल किंवा घर सजवण्याची पद्धत असेल, मुलांची संगोपन असो किंवा खर्चाचे नियोजन यासारख्या विषयांवर दोघींची मते अनेकदा भिडू शकतात. दोघींचाही हेतू चुकीचा नसतो, पण माझेच बरोबर ही भावना वाद वाढवू शकते. यानंतरची दुसरी जोडी आहे वृषभ राशी आणि कुंभ राशीची. या राशींची जोडी म्हणजे परंपरेविरुद्ध आधुनिक विचार. वृषभ राशीच्या स्त्रिया स्थिरता, परंपरा आणि ठरलेल्या पद्धतींना महत्त्व देतात. त्यांना गोष्टी व्यवस्थित आणि पूर्वनियोजित असाव्यात असे वाटते. दुसरीकडे कुंभ राशीच्या स्त्रिया स्वतंत्र विचारांच्या असतात. त्यांना नवीन प्रयोग करायला आवडतात, जुन्या चौकटी मोडायला आवडतात. जर सासू वृषभ राशीची आणि सून कुंभ राशीची असेल तर अनेकदा विचारसरणीचा संघर्ष दिसून शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर सासूला वाटेल की सण उत्सव नेहमीप्रमाणे साजरे करावेत, तर सून नवीन पद्धतीने ते करण्याचा आग्रह धरू शकते. घरातील नियम, पाहुणचार असो, जीवनशैली असो किंवा मुलांच्या संगोपनाची बाबतीत मतभेद निर्माण होऊ शकतात. एकीकडे परंपरा जपण्याचा अट्टाहास तर दुसरीकडे बदल स्वीकारण्याची तयारी असते. यामुळे दोघींनाही एकमेकी हट्टी वाटू शकतात आणि असेच मतभेद वाढू शकतात. तिसरी जोडी आहे कन्या राशी आणि धनु राशी. या राशींची जोडी म्हणजे शिस्तप्रिय विरुद्ध मुक्त स्वभाव. कन्या राशीच्या स्त्रिया बारकाईने विचार करणाऱ्या, शिस्तप्रिय आणि परफेक्शनिस्ट असतात. घरातील प्रत्येक गोष्ट नीटनेटकी असावी अशी त्यांची अपेक्षा असते. तर धनु राशीच्या स्त्रिया मात्र मोकळ्या स्वभावाच्या, आशावादी आणि थोड्या बेफिकीर असतात. समजा कन्या राशीची सासू घरातील प्रत्येक वस्तूची जागा ठरवून ठेवते, पण धनु राशीची सून तितकीशी नियमांमध्ये अडकून राहणारी नसते.
त्यामुळे सासूला वाटू शकते की सून निष्काळजी आहे, तर सुनेला वाटू शकते की सासू खूपच टीका करते माझ्यावर. अनेकदा सासूचा उद्देश फक्त सुधारणा करण्याचा असतो, पण सतत सूचना मिळाल्यामुळे सुनेला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते. यानंतरची जोडी आहे कर्क राशी आणि वृश्चिक राशी. या राशींची जोडी म्हणजे भावना जास्त आणि शब्द कमी. कर्क आणि वृश्चिक या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत. या राशींच्या स्त्रिया भावनिक, कुटुंबवत्सल आणि नात्यांना महत्त्व देणाऱ्या असतात. वरून पाहता हे उत्तम गुण जुळणारे संयोजन वाटते, पण प्रत्यक्षात इथे समस्या निर्माण होऊ शकते. दोघींनाही प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणाची अपेक्षा असते. उदाहरण घ्यायचं झालं तर सासूला असे वाटते की सुनेने तिला मुलीसारखा मान द्यावा, तर सुनेला वाटते की सासूने तिला पूर्णपणे स्वीकारावे. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा त्या उघडपणे बोलल्या जात नाही. त्याऐवजी मनात भावना साचत राहतात. बाहेरून सर्व काही ठीक दिसते, पण आतून दुरावा वाढू लागतो. त्यामुळे या राशींनी विशेषतः मोकळेपणाने संवाद साधणे जास्त गरजेचे असते. पुढची जोडी आहे सिंह आणि वृश्चिक राशी. शक्तिशाली व्यक्तिमत्वांची मोठी टक्कर. ही जोडी अनेक ज्योतिषतज्ञांच्या मते सर्वात आव्हानात्मक जोड्यांपैकी एक मानली जाते. सिंह राशीला आदर आणि महत्त्व हवे असते, तर वृश्चिक राशीला भावनिक सुरक्षितता आणि नियंत्रण आवडते. दोघेही मजबूत व्यक्तिमत्वाच्या असल्यामुळे कोणीही सहज माघार घ्यायला तयार नसते. एखाद्या वादानंतर सिंह राशीची व्यक्ती लगेच आपले मत मांडते, तर वृश्चिक राशीची व्यक्ती ते मनात ठेवू शकते. यामुळे जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येऊ शकतात. एकमेकांच्या भावना समजून घेण्याऐवजी जर अहंकार आड आला तर नात्यात तणाव वाढू शकतो. यानंतरची जोडी आहे मिथुन आणि मकर राशी. या राशीची जोडी म्हणजे दोन वेगळ्या जगातील विचार एकत्र येणे. मिथुन राशीच्या स्त्रिया बोलक्या, उत्साही आणि सामाजिक असतात. त्यांना बदल, विविधता आवडते. याउलट मकर राशीच्या स्त्रिया गंभीर, जबाबदार आणि शिस्तप्रिय असतात. त्यांच्यासाठी कर्तव्य आणि जबाबदारी सर्वात महत्त्वाची असते. मकर राशीची सासू अनेकदा प्रत्येक गोष्टीकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहते. याउलट मिथुन राशीची सून मात्र अधिक मोकळेपणाने विचार करते. त्यामुळे सासूला सून फारच हलकी वाटू शकते, तर सुनेला सासू खूप कठोर वाटू शकते. संवादाची शैली वेगळी असल्यामुळे गैरसमजांना निमंत्रण मिळते. एकीकडे स्वातंत्र्य तर एकीकडे नियम असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या राशींच्या सासू सुना एकत्र आनंदाने राहू शकत नाहीत का? मग नक्कीच राहू शकतात. याचं कारण म्हणजे प्रत्येक राशी ही स्वभावातील काही प्रवृत्ती दाखवते. प्रत्येक राशी वेगळी असते, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. अनेक घरामध्ये याच राशींच्या सासूसुना अतिशय समजुतीने राहतात. मतभेद होणे हे नाते खराब होण्याचे लक्षण नसून ती एकमेकांना दिली जाणारी संधी असते. यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला, मोलाचा सल्ला म्हणजे जर घरात सासू सुनेमध्ये वारंवार वाद होत असतील तर काही साध्या गोष्टी नाते खूप सुधारू शकतात. पहिली म्हणजे प्रत्येक वेळी जिंकण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळा नाते जपणे हे वाद जिंकण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. प्रत्येक व्यक्ती तिच्या अनुभवानुसार वागत असते. तिसरे म्हणजे मनात राग साठवून ठेवण्याऐवजी योग्य वेळी शांतपणे संवाद साधा. अनेक गैरसमज फक्त बोलल्यामुळे दूर होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचे कौतुक करण्याची सवय लावा. एक प्रेमळ शब्द अनेक वाद टाळू शकतो. तर मित्रांनो, या होत्या अशा काही राशी यांच्या जोड्या जिथे सासू आणि सुनेमध्ये मतभेद होण्याची शक्यता तुलनेने जास्त मानली जाते. मात्र लक्षात ठेवा, कोणतीही राशी नाते बिघडवत नाही, तर नात्यांची परीक्षा घेत असते. आदर, प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा हेच प्रत्येक नात्याचे खरे आधारस्तंभ असतात. तुमच्या घरात सासू आणि सुनेची कोणती राशी आहे? तुमचा अनुभव कसा आहे? खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोचक ज्योतिष विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते देखील आम्हाला कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त